हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी घरी चालले होते. जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती, आठवतं का तुम्हाला, की दीदीची जी सिस्टर इन लॉ आहे ना, त्यांची एंगेजमेंट आहे. तर त्याचकरिता आज घरी जावंच लागणार आहे, कारण एंगेजमेंट आहे उद्या. सो तयारी करण्यासाठी मला थोडासा तरी वेळ हवा होता. मी काय घालणार आहे, हे मी अजून डिसाईडेड नव्हतं केलं. म्हणून मी आज संध्याकाळी चालले आणि होते. मावशी ना दिवाळीमध्ये नेहमी आईकडे येत असते, बट काही कारणास्तव ती नाही येऊ शकली. सो आता ती आलेली, म्हणजे सकाळी ती आलेली आणि बस मग काय, कालच्या माझ्या तारीफ होत होत्या डोसा बनवण्याची, चटणी वगैरे आईला खूप आवडली होती. म्हणून त्यांचं चाललेलं, की आज सुद्धा चटणी तशीच कर जशी मी काल बनवलेली आणि त्यासोबत मामींनी तिकडनं पीठ करून पाठवलं परत. म्हणजे किती डोसा-डोसा होतोय. त्याचं क्रेझ काही संपत नाहीये, कारण मी बनवतेच असं आहे. तारीफ नहीं हो रही है, सच बता रही हूँ गाईज. सो मामीने तिकडनं पीठ करून आणलेलं आणि परत मग मी तेच मेन्यू वाढलेला आणि सर्वात पहिलं तर मावशीला स्टार्ट दिलेलं आणि तिला फार आवडलेलं. तर फायनली मी डोसाचा प्रोग्राम एंड करून घरी जायला आवरायला घेतलं. सो पहिली गोष्ट तर कोणालाच वाटत नव्हतं मी घरी जावं परत. म्हणजे आई-बाबा तर एकदम शांत होऊन गेले होते, की "तू जाऊच नको." पण मला इन एनी हाऊ कंडिशन आज जावंच लागणार. सो मी त्यांना असं बोलून निघाले, की "मी परत येईल नक्की." सो मग कसं तरी मी निघाले तिकडनं. सो मी घरी आलेली आणि घरी आल्यावर बघते तर भरपूर काही कामं पडलेले होते ॲज युजुअल. सो मी ते सगळं काही आवरलं. त्यानंतर माझं पार्सलही येणार होतं. मग ते आलेलं आणि मग मला थ्रेडिंग पण करायची होती. सो मी बाहेर गेलेली. तिकडून आल्यावर रात्रीचा स्वयंपाक केलेला. मी वरण-भात, पोळी केलेली. त्यानंतर मला हेअर वॉशही करायचा होता. सो खूप लेट मी हेअर वॉश केलेला आणि मध्येच ना मला थोडं इमोशनल फील होत होतं, कारण आई-बाबांची सवय झालेली. तर आठवण येत होती मला त्यांची. असं वाटत होतं परत जावं, परत राहावं. मोस्टली मी कुठे राहताना ना जास्त दिवस राहत नाही. पण जर एकदा मी सेट झाली ना, तर मी जरा जास्तच कम्फर्टेबल होते. मग मला वर्षभर थांबायला लावलं तरीही मी थांबेल. आणि आईचं घर तर खूप जवळ आहे. माझं जाणं-येणं चालूच राहतं. आणि हे बघा माझं स्वागत कोण करतंय. हां, भयानक चित्र असं मी बघितलेलं. मला खूप भीती वाटते बाई चिपकलीची. बाय द वे गाईज, उद्यासाठी मी काहीच तयारी नव्हती केली. सो अचानक मला हा मास्क दिसला आणि जर तुम्ही माझे व्लॉग्स रेग्युलर बघत असतील, तर तुम्हाला समजेल हा मास्क मी कधी घेतलेला आहे आणि मी आता कधी वापरते तो. कारण मी विसरलेली, की मी हा घेतलेला. म्हटलं फायनली याचं उद्घाटन करूनच देऊ. उद्या फंक्शन पण आहे. आपले दोघी काम होऊन जातील आणि ट्रस्ट मी गाईज, बेनिफिट खूप इन्स्टंट फ्रेश फील होते. दॅट्स इट. यू कॅन ऑल्सो ट्राय दिस. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. गुड नाईट.